नमस्कार. हलवाईसारखे एकदम दाणेदार, खूप जास्त टेस्टी, विकतच्या लाडूपेक्षाही जास्त चांगले असे बेसन लाडू जर तुम्हाला घरीच तयार करायचे असतील, तर हा व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत नक्की बघा. कारण मी ह्या व्हिडिओमध्ये त्या सगळ्या सिक्रेट टिप्स आणि ट्रिक्स शेअर केल्या आहे, ज्यामुळे तुम्ही हे बेसन लाडू पहिल्या प्रयत्नातच अगदी परफेक्ट बनवू शकाल. हे लाडू बनवताना बरेचसे प्रॉब्लेम येऊ शकतात. जसं की लाडू दाणेदार नाही होत किंवा मग लाडू व्यवस्थित बांधता नाही येत किंवा मग लाडूला छान आकार नाही येत. लाडू रेलल्यासारखे होतात आणि खाताना टाळाला चिकटतात. पण ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या टिप्स आणि ट्रिक्स फॉलो करून तुम्ही हे बेसन लाडू एकदा नक्की ट्राय करून बघा. मग बघा तुम्हाला हे बेसन लाडू बनवताना कुठलीच अडचण नाही येणार आणि हे लाडू बनवण्यासाठी आपण कुठलंही जाडसर पीठ वापरणार नाही आहोत. आपल्या घरात जे नेहमीचं बारीक बेसन पीठ असतं, त्यापासूनच मी तुम्हाला हे बेसनचे दाणेदार लाडू तयार करून दाखवणार आहे आणि सोबतच प्रत्येक सामग्रीचं अगदी अचूक प्रमाण सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात अगोदर इथे या बाउलमध्ये मी मेजरिंग कपाच्या मापाने 2 कप बेसन घालून घेणार आहे. तसं तर बेसन लाडू बनवण्यासाठी शक्यतो जाडसर पीठ वापरलं जातं, ज्यामुळे लाडू दाणेदार होतात. पण बऱ्याचशा महिलांना वेळेअभावी गिरणीतून जाडसर बेसन दळून आणणं शक्य नाही होत आणि दुकानात सुद्धा काही वेळेला जाडसर पीठ अवेलेबल नसतं. पण हे बारीक बेसन जे आपल्या घरात उपलब्ध असतं त्यापासूनच मी तुम्हाला एकदम दाणेदार लाडू तयार करून दाखवणार आहे. पुढे व्हिडिओमध्ये मी हलवाईच्या काही सिक्रेट टिप्स आणि ट्रिक्स सुद्धा शेअर करणार आहे, ज्यामुळे बारीक बेसनपासून तुम्ही छान दाणेदार लाडू बनवू शकाल. तर आता बेसन भाजण्यासाठी इथे मी ही जाड कढाई घेतली आहे. आता ह्या कढाईमध्ये मी साजूक तूप घालणार आहे. मेजरिंग कपाच्या मापाने आपण बरोबर 2 कप बेसन मोजून घेतलंय. तर ह्या ठिकाणी मी हे मेजरिंग कपाच्या मापाने अर्धा कप साजूक तूप घेतलंय. ह्याच्यातलं 2 ते 3 चमचे साजूक तूप शिल्लक ठेवून बाकीचं सगळं तूप मी ह्या कढाईमध्ये घालणार आहे. शिल्लक राहिलेल्या तुपाचा आपण पुढे वापर करणार आहोत. साजूक तूप गरम झालं की मग आपण ह्याच्यामध्ये हे सगळं बेसन घालून घेऊया. सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत गॅस अगदी मंद आचेवर ठेवायचा आहे. लक्षात ठेवा गॅसची फ्लेम तुम्हाला अजिबात फुल करायची नाहीये. त्याच्याने बेसन काही ठिकाणी जळू शकतं आणि काही ठिकाणी कच्चं राहू शकतं आणि बेसन जर व्यवस्थित नाही भाजलं तर लाडू खाताना दाताला आणि टाळाला चिटकतात. बेसनचा प्रत्येक कण चांगला भाजला जावा त्यासाठी गॅसची फ्लेम ही सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत लोच ठेवायची आहे. बेसन भाजताना घाई अजिबात करायची नाहीये. बेसन आपल्याला अगदी छानपैकी भाजून घ्यायचंय. तर हे पहा इथे आपलं हे बेसन फारच सुकं-सुकं दिसतंय. तर आता शिल्लक राहिलेल्या साजूक तुपातलं थोडं-थोडं साजूक तूप घालून मी ह्याला भाजून घेणार आहे. आता हे बेसन तुम्हाला फारच सुकं-सुकं वाटत असेल, पण जसं आपण ह्याला भाजत जाऊ, तसं हे बेसन ह्याच्यातील जे साजूक तूप आहे ते सोडत राहील आणि आपलं हे जे मिश्रण आहे ते एकदम सॉफ्ट होईल. बस ह्याला मंद आचेवर असं एकसारखं हलवत भाजत राहायचंय. ह्याच्यातल्या ह्या ज्या गुठळ्या आहेत त्या सुद्धा ह्याच्यातलं तूप रिलीज झाल्यानंतर नाहीशा होतील. संपूर्ण अर्धा कप साजूक तूप घातल्यानंतरही तुम्हाला हे मिश्रण सुकं-सुकं दिसत असेल. पण जसं ह्याला आपण भाजत जाऊ तसं तुम्हाला हे मिश्रण हळू-हळू हलकसं सॉफ्ट झाल्यासारखं दिसत जाईल. मंद आचेवर हे बेसन भाजायला 20 ते 25 मिनिट लागतात. तर इथे मला हे बेसन भाजायला आत्ता 20 मिनिट होऊन गेले. हे पहा, आता आपलं हे बेसन पहिल्यापेक्षा हलकसं सॉफ्ट झालंय आणि ह्याचा रंग सुद्धा हलकासा चेंज झालाय. हे पहा ह्याचा असा हलकासा रंग चेंज झाला आणि ह्याचा भाजून छान खमंग सुगंध यायला लागला की आता ह्याच्यामध्ये मी 3 ते 4 चमचे नॉर्मल पाणी शिंपडणार आहे. बेसन लाडू बनवताना ही ट्रिक फॉलो केली तर हे जे बेसन आहे ते छान फुलून येतं आणि लाडू मस्त रवाळ आणि दाणेदार होतात. हलवाई सुद्धा बेसन लाडू बनवताना ही ट्रिक फॉलो करतात. म्हणूनच तर त्यांचे लाडू छान दाणेदार होतात. ही ट्रिक फॉलो केली तर लाडू छान दाणेदार होतात आणि लाडू खाताना दाताला किंवा मग टाळाला नाही चिटकत. पाणी शिंपडल्यानंतर ह्याला मंद आचेवर 4 ते 5 मिनिट भाजून घ्यायचंय. ह्याला पुन्हा तूप सुटेपर्यंत भाजायचंय. तर हे पहा, इथे आता आपलं हे बेसन छान खमंग भाजून झालंय. हे पहा ह्याला ह्याच्यामध्ये पाणी घातल्यानंतर पुन्हा तूप सुटायला लागलंय. असं हे बेसन ह्या रंगावर छान खमंग भाजून घेतलं की गॅस बंद करायचा आहे आणि भाजलेलं बेसन दुसऱ्या एखाद्या भांड्यामध्ये काढून घ्यायचंय. कारण आपण ज्या कढाईमध्ये बेसन भाजतो ती बराच वेळ गरम राहते. कढाईच्या हीटने हे बेसन भाजून डार्क होऊ शकतं आणि लाडूची चवही त्याच्याने बिघडू शकते. तर आता हे जे भाजलेलं बेसन आहे ह्याला आपण जरा वेळ थंड होऊ देऊया आणि लाडवांसाठी आपण साखरेची तगार करून घेऊया. तर साखरेची तगार बनवण्यासाठी इथे गॅसवर मी ही कढाई गरम करायला ठेवली आहे.
आता ह्याच्यामध्ये मी मेजरिंग कपाच्या मापाने बरोबर 1 कप साखर घालून घेणार आहे. बेसन पिठाच्या निम्मी साखर घ्यायची आहे, म्हणजे लाडू चवीला परफेक्ट गोड होतात. आता ह्याच्यामध्ये मी मेजरिंग कपाच्या मापाने 1/4 कप म्हणजेच पाव कप पाणी घालणार आहे. साखरेमध्ये पाणी घातल्यानंतर मंद आचेवर ही साखर आपण पाण्यामध्ये अशी एकसारखी हलवत पूर्णपणे मेल्ट करून घेणार आहोत. तुम्ही जर हिला फुल फ्लेमवर पाण्यामध्ये मेल्ट करायला जाल, तर साखर पाण्यामध्ये पूर्णपणे मेल्ट नाही होणार. त्या अगोदरच साखरेचा पाक तयार व्हायला लागेल. तेव्हा साखर अशी मंद आचेवर पाण्यामध्ये पूर्णपणे मेल्ट करून घ्यायची आहे. साखर एकदा पाण्यामध्ये पूर्णपणे मेल्ट झाली की मग मध्ये थोडा वेळ गॅसची फ्लेम फुल करायची आहे आणि हा पाक असा एकसारखा ढवळत राहायचा आहे. ज्या वेळेला तुम्हाला ह्याला असा फेस आल्यासारखं दिसेल, तेव्हा ह्याच्यामध्ये अर्धा चमचा साजूक तूप घालायचंय. ह्याच्याने तगार छान चमकदार होते. फुल फ्लेमवर साजूक तूप असं ह्या पाकामध्ये एकदा छानपैकी मिक्स करून घ्यायचंय. साखरेचा हा पाक असा फेस आल्यासारखा दिसायला लागला की मग गॅस बंद करायचा आहे आणि ह्याला असं एकसारखं हलवत राहायचंय. हळूहळू हा पाक थंड होत चालला की ह्याला घट्टपणा येईल आणि ह्याची तगार तयार होईल. हे पहा, ह्याला असं एकसारखं हलवत राहायचंय. साखरेची तगार बनेपर्यंत ह्याला असं एकसारखं हलवत राहायचंय. थांबायचं अजिबात नाहीये, नाहीतर ह्या पाकाच्या मोठमोठ्या गुठळ्या होतील. तर हे पहा, तुम्ही इथे पाहू शकता आपली ही साखरेची तगार ह्या ठिकाणी तयार झाली आहे. हिला गरम असतानाच असं एकसारखं हलवत राहायचंय आणि ह्याच्यातल्या गुठळ्या फोडून घ्यायच्या आहे. ही तगार बनवायला जास्त वेळ नाही लागत. सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत फक्त 6 ते 7 मिनिटातच ही साखरेची तगार बनून तयार होते. तर हे पहा, इथे आपली ही साखरेची तगार ह्या ठिकाणी तयार झाली आहे. हलवायांचं मिठाई बनवण्यामागचं हे एक फारच मोठं सिक्रेट आहे. हलवाई मिठाई बनवण्यासाठी ही साखरेची तगारच वापरतात. ह्याच्याने मिठाई चवीला फारच टेस्टी बनून तयार होते आणि लाडू सुद्धा ह्याच्याने खाण्यासाठी छान रवाळ आणि दाणेदार होतात. लाडू खाताना दाताला तसेच टाळाला नाही चिटकत. हे पहा, इथे आपलं हे भाजलेलं बेसन सुद्धा ह्या ठिकाणी हलकसं कोमट झालंय आणि ह्याला पहिल्यापेक्षा घट्टपणाही आलाय. हे भाजलेलं बेसन हलकसं कोमट असतानाच ह्याच्यामध्ये तगार घालायची आहे. तयार केलेली तगार अशी चाळणीने चाळून घ्यायची आहे, म्हणजे ह्याच्यातील बारीक बारीक गुठळ्या चाळून वेगळ्या होतील. ही तगार चाळून घेण्यासाठी सोजीची बारीक चाळणी वापरायची नाहीये, तर अशा पद्धतीची चाळणी वापरायची आहे. तयार केलेली 1 कप साखरेची सगळी तगार मी ह्याच्यामध्ये चाळून घालणार आहे. आता या चाळणीमध्ये ज्या बारीक बारीक गुठळ्या राहिल्या आहे, यांना मी एकदा मिक्सरला फिरवून घेणार आहे. मिक्सरला बारीक केलेली तगार सुद्धा मी ह्या चाळणीने चाळून घेणार आहे. अशी साखरेची तगार घालून तुम्ही एकदा नक्की बेसन लाडू तयार करून बघा. बघा, तुमचे बेसन लाडू नेहमीपेक्षा फारच टेस्टी आणि परफेक्ट बनवून तयार होतील. तगार घालून केलेले बेसन लाडू खाण्यासाठी फारच टेस्टी लागतात आणि दाणेदार होतात. सगळी तगार या मिश्रणामध्ये घालून घेतल्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी पाव चमचा वेलदोड्याची पूड घालणार आहे. आता ही तगार आणि वेलदोड्याची पूड आपण ह्या मिश्रणामध्ये छानपैकी मिक्स करणार आहोत. तसं तर साखरेचं प्रमाण ह्या लाडवांच्या गोडीसाठी अगदी परफेक्ट आहे. पण जर तुम्हाला हे लाडू ह्यापेक्षा फिके खायला आवडत असतील, तर साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता. हे पहा, अशी तगार या मिश्रणामध्ये छानपैकी मिक्स करून घ्यायची आहे. बस, तर आता ह्या मिश्रणाचे मी लगेचच लाडू बांधून घेणार आहे. सगळे लाडू एकसारख्या साईजचे व्हावे, त्यासाठी हे मिश्रण मी असं या कपामध्ये भरून घेणार आहे. याच्याने आपले सगळे लाडू एकसारख्या साईजचे तयार होतील. लाडवांच्या साईजनुसार तुम्ही अशी कुठल्याही साईजची छोटीशी वाटी घेऊ शकता. त्याच्याने तुमचे सगळे लाडू एकसारख्या साईजचे तयार होतील आणि एकसारख्या साईजचे लाडू दिसायलाही छान दिसतील. हे पहा, लाडू बांधून घेतल्यानंतर ह्याला असं हातामध्ये गोल गोल फिरवायचंय. ह्याच्याने ह्या लाडवांना छान चमक येते. लाडू दिसायला छान प्लेन आणि चमकदार दिसतात ह्याच्याने. तर हे पहा, इथे आपला हा लाडू ह्या ठिकाणी छान बनून तयार झालाय. हे पहा, फारच मस्त आणि चमकदार असा आपला हा लाडू ह्या ठिकाणी बनून तयार झालाय. बस, अशाच पद्धतीने मी सगळे लाडू बांधून घेणार आहे. हे लाडू बांधायला जास्त कठीण नाही जात. अगदी हलक्या हाताने फटाफट बांधून होतात हे लाडू. साखरेची तगार घालून केलेले हे बेसन लाडू चवीला फारच छान लागतात. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. तर हे पहा, इथे मी हे सगळे लाडू तयार करून घेतले. लाडूच्या मिश्रणामध्ये मी ड्रायफ्रुट्स घातले नाहीये. पण जर तुम्हाला हवं असेल
तर तुमच्या आवडीप्रमाणे लाडूच्या मिश्रणामध्ये ड्रायफ्रुट्स घालून लाडू बांधून घेऊ शकता. बस ह्या लाडवांच्या वरतून मी असा थोडासा पिस्त्याचा चुरा घालणार आहे, म्हणजे आपले हे लाडू दिसायला छान दिसतील. तर हे पहा, इथे आपले हे साखरेची तगार घालून केलेले बेसन लाडू ह्या ठिकाणी फारच परफेक्ट आणि टेस्टी बनून तयार झाले. हे पहा, सुंदर, दाणेदार आणि स्वादिष्ट असे आपले हे बेसन लाडू ह्या ठिकाणी बनून तयार झाले. प्रत्येक सामग्रीचं योग्य प्रमाण घेतलं आणि सांगितलेल्या टिप्स आणि ट्रिक्स फॉलो केल्या तर तुमचे बेसन लाडू सुद्धा अगदी असेच सुंदर, दाणेदार आणि स्वादिष्ट बनून तयार होतील. तर माझ्या या रेसिपीप्रमाणे तुम्ही असे साखरेची तगार घालून दाणेदार आणि स्वादिष्ट बेसन लाडू एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा.